हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे तुरीच्या दाण्यांची चटणी आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग साहित्य बघू. इथं मी हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतला आहे, तुरीचे दाणे घेतलेत आणि कोथिंबीर आणि टोमॅटो. चला मग सुरू करू. तवा गरम करून घेतला आहे, त्यावर दाणे भाजून घ्यायचे. बघू शकता दाणे भाजून झाले. लय जास्त पण नाही भाजायचे आपल्याला, असेच भाजायचे. जास्त भाजले की वातड होतात ना. दाणे भाजून घेतलेत. आता हे दाणे गरम असतानाच खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि लगेच याला कुटून घ्यायचं. मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये बारीक होतात जास्त. अशी कुटून जर का चटणी बनवली तर चवीला खूप छान लागते. बघू शकता अशी कुटून घ्यायची. दाखवते मी. हे बघा, अशी आबडधोबड कुटून चटणी केलेली खूप छान लागते. आता आपण मिरची, कोथिंबीर आणि लसूण मिक्सरला फिरून घेऊ. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. बारीक करून घेतलं आहे बघा मी चटणी. बघू शकता. टोमॅटो घेतला आहे आणि एक कांदा घेतला आहे कापून बारीक. आता पॅन गरम करायला ठेवला आहे, तेल टाकून घेऊ. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे पण चांगले तडतडू द्यायचे. आणि आता कांदा टाकून घ्यायचा आणि तो फ्राय करून घ्यायचा. बघू शकता असा करून घ्यायचा फ्राय, जास्त पण नाही करायचा. आता त्यामध्ये आपण जी लसूणची पेस्ट बनवली होती ती टाकून घेऊ. कुटूनही घेऊ शकता आबडधोबड, पण मी मिक्सरमध्ये बारीक केली. आणि ती पण चांगली फिरून घेऊ. चांगली फिरून द्यायचं. सगळा कचवटपणा गेला पाहिजे मिरचीचा. बघू शकता. आणि आता टाकायची हळद. हळद जास्त नाही टाकायची, थोडीच टाकायची. परत फिरून घ्यायची. आता टोमॅटो घालू. आणि परत फिरून घेऊ. आणि जे आपण कुटून घेतलेले आहे दाण्याचे ते याच्यात टाकून घेऊ. अशी कुटून खूपच छान लागते मिक्सरपेक्षा. नक्की करून बघा एकदा. चांगलं एकजीव करून घ्यायचं. चांगलं एकजीव होतंय बघू शकता.
आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ. पहिले मीठ घेतलेलं आहे आपण मिरचीसोबत, त्याच्यामुळं थोडंसंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. आणि कोथिंबीर टाकायची बारीक कापून आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान दिसते. आपली तुरीच्या दाण्याची चटणी बनवलेली आहे, एकदम बनवून रेडी आहे, बघू शकता. रेसिपी आवडली तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.